हैरान बायकोसाठी परेशान देवराव माधवराव जंगलेकर सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा, ये देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, ये देश नहीं मिटने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। ये धरती मुझसे पूछ रही कब मेरा कर्ज चुकाओगे। ये अंबर मुझसे पूछ रहा कब अपना धर्म निभाओगे। मैंने वचन दिया भारत माँ को तेरा शीश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं झुकने दूंगा। ये देश है वीर जवानों का, अलबेलों का, मस्तानों का। मेरे भारत के जैसा कोई देश नहीं, सिवा इसके मुझे कहीं रहना नहीं। जैसे है चांद सितारों में, ये देश है एक हजारों में। आएगा जब कोई दुश्मन, मैं उसको नहीं टिकने दूंगा, मैं उसको नहीं टिकने दूंगा, मैं उसको नहीं टिकने दूंगा। सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं झुकने दूंगा। मैं खुद मिट जाऊंगा लेकिन ये देश नहीं मिटने दूंगा। लहान मुलांच्या मनामध्ये देशभक्तीचं बीज रुजवणारे हे गीत इयत्ता 5वीच्या मुली आपल्या समोर सादरीकरण केलेलं आहे। अतिशय सुंदर असं सादरीकरण। यानंतर मदन मंजिरी हे गीत घेऊन येत आहे। हा मदन मंजिरी 15 नंबरचं गीत आहे। पाठीमागे वा थोडं, टेबलाच्या जवळ कोणी येऊ नका। बाकीने पाठीमागे वा, चला पाठीमागे थोडं पाठीमागे सारखा, थोडं स्टेजच्या पाठीमागे सारखा थोडं। आणि मध्ये जे तोडलेले आहे ते गाभारा, त्याच्यात कोणी बसू नका।
हा चला थोडं पाठीमागे सारखा लवकर लवकर. चला जास्त सांगायला प्रिया कोलाकट्टे मदन मंजिरी जेवढं लवकर घेऊन येत आहे तेवढं इयत्ता सातवी. कार्यक्रम लवकर सुरू संपन्न होईल. या आधीच्या गीतावर खुश होऊन शंकर पिराजी राजपुडे यांनी 50 रुपयाचं पारितोषिक, प्रकाश वाघमारे यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक, त्यानंतर किरण सलगरे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. 15 नंबरचं गीत लावायचं आहे आपल्याला. हा मदन मंजिरी या आधीच्या गीतावर खुश होऊन रघुनाथ दुर्गे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. किरण बालाजी सलगरे यांच्यातर्फे 100 रुपये परत द्यायचे त्यांचे. हा सर सुधरावे सर नागोराव सलगरे यांच्यातर्फे या गाण्यावर खुशून 100 रुपयाचे पारितोषिक दिले आहे. त्यांच्यातर्फे जिल्हा परिषद हायस्कूल यांच्यातर्फे धन्यवाद. लावणी मदन मंजिरी सुप्रिया कोलाकट्टे. सलगरे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. विठ्ठल सलगरे 100 रुपये. माझं रूप लई भारी नटे सावली माजी अध्यक्ष साहेबरावजी वाघमारे यांच्यातर्फे तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंजिरी सोबत ठेंगरी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंजिरी चटक चांदणी चम चम ते अंबली. माईक हॅलो माईक टेस्टिंग. हा या मदन मंजिरी या गीतावर खुश होऊन आमच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष साहेबरावजी वाघमारे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सुप्रिया कोलाकट्टे हिने हे बहारदार लावणी आपल्या समोर सादर केलेली होती. त्यानंतर सादरीकरण आहे. सर वेगळा नंबर आहे इथं. सर नंबर सांगा. ओ सेट हे गीत 17 नंबर. यामध्ये वर्ग 5वीचे मुले आहेत. धनराज खांडरे, दुर्गेश्वर आनंद, महेश सावळे, श्रीजल खांडरे, श्रीजल विनोद खांडरे, विनायक श्रीखंडे, गौरव जंगलेकर आणि नरेश देवकत्ते. सुप्रसिद्ध असलेला पैलवान नरेश देवकत्ते सेंटरला उभा आहे, मध्यभागी उभा आहे नरेश देवकत्ते. आणि समोरचं पात्र आहे दुर्गेश्वर मारुती बोंबले सर. हा बोंबले सरांचा हा सुपुत्र.
ओ सेठ तुम्ही माणूस आहात ग्रेट. अतिशय चांगलं असं गाणं आपल्या समोर सादर केलेलं ते इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांनी. त्यानंतरच जगमग जगमग कृष्ण जन्मला हे गीत इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनी नंदिनी रेवंतवार, समीक्षा खांडरे, कोमल काळेवार, दुर्गा जगलेकर, मोनिका मोळके, समृद्धी ब्राह्मणपल्ले, अनुराधा श्रीखंडे, धनश्री गायकवाड, सुप्रिया गायकवाड, माधुरी राजपोडे या विद्यार्थिनी आपल्या समोर घेऊन येत आहेत कृष्ण जन्मला जगमग जगमग हे गीत. कृष्णाच्या भूमिकेमध्ये आबाजी सरांची सुपुत्री समृद्धी आबाजी ब्राह्मणपल्ले आपल्या समोर आहे. देवराव माधवराव जंगलेकर यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. प्रशाला आपली मनपूर्वक आभारी आहे. जगमग जगमग. जगमग जगमग रात सजली पावसाच्या सरी डोल आली बिजली. जगमग जगमग मारली वेग सखी वेग धोका मारला. जगमग 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 आडून चंद्र हासला आकाशी ताऱ्यांचा रास रंगला. कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला, 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 कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला. अपराध झाले फार बाप वाढे भार भार कराया ये उधार साकडे तुला, कराया ये उधार साकडे तुला. आपल्या समोर गोपींनी कृष्ण जन्म साजरा केलेला आहे. जगमग जगमग इयत्ता मुलींनी सादरीकरण केलेलं होतं. त्याच्यावर खुश होऊन सोमेश्वर मारावार यांनी 10 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे या गीताला. या गीतावर कृष्ण जन्मला जगमग जगमग कुमारी
समृद्धी आबाजी ब्राह्मणपल्ले ही कृष्णाच्या भूमिकेत होती. हिच्या तर्फे आपल्या शाळेला आज जे पेटी मास्तर उपलब्ध आहेत शिवाजी मोकळे सर राहणार कोंडलवाडी यांच्या हस्ते काही बक्षिसाचं वाटप करायचं. तुम्ही आबाजी ब्राह्मण हा दत्ता देसाई यांच्यातर्फे 100 रुपये, नागोराव शलगरे यांच्यातर्फे 100 रुपये. त्यानंतर कृष्णाच्या भूमिकेवर खुश होऊन गैनवार सरांनी 200 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे, आम्हाला प्राप्त झालेलं आहे. प्रशाला आपली मनपूर्वक आभारी आहे सर. आणि याच गीतावर जे कृष्णाच्या भूमिकेमधील मुलगी आहे समृद्धी आबाजी ब्राह्मणपल्ले या मुलीच्या तर्फे आबाजी ब्राह्मणपल्ले सरांचे गुरु पेटी मास्तर शिवाजी मोकळे सर यांच्या हस्ते या सहभागी कलाकारांना इथल्या इथेच बक्षिसाचं वाटप ते करत आहेत. आणि समृद्धीतर्फे हे बक्षीस आहे, पण शिवाजी मोकळे पेटी मास्तर राहणार कोंडलवाडी यांच्या हस्ते सहभागी कलाकारांना हे बक्षीस स्टेजवर व्यासपीठावर आपल्या साक्षीनं इथल्या इथं वाटप करत आहात, वितरित करत आहेत. धन्यवाद सर. आपल्या गुरूंच्या हस्ते तुम्हाला बक्षीस द्यावं वाटलं. आमच्या विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर अशी वेशभूषा करून हे सादरीकरण केलेलं आहे. हा जगमग जगमग या गीतावर कंदेवाड आजचे ऑडिओ यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. प्रशाला आपली मनपूर्वक आभारी आहे. यानंतर आज सर रमाई जयंतीच्या निमित्त आमच्या प्रशालेचे कला शिक्षक कला निदेशक श्री लोखंडे सर यांच्यातर्फे गीत सादर होणार आहे. सरांचा मनोदय होता की मी एक गीत सादर करतो. सरांनी गीत म्हणायचं आहे. सरांना विनंती करतो की त्यांनी गीताला सुरुवात करावी. या गीतानंतर उर्दू माध्यमाचं सादरीकरण होईल. बच्चा मजदूरी बाल कामगार ज्वलंत प्रश्न त्यावर सादरीकरण होईल. नहीं, इसके बाद पहले लोखंडे सर गीत सादर करने माइक यूट्यूब चॅनल आपण हा कार्यक्रम यूट्यूब चॅनलवर लाईव्ह झडपी HS करखेली या चॅनलवर पाहू शकता. लाईव्ह असं प्रक्षेपण श्री गैनवार सर आपल्यातर्फे या कार्यक्रमाचं करत आहेत. लाईव्ह यूट्यूबची लिंक आहे, लाईव्ह झडपी HS करखेली. आपण हा कार्यक्रम लाईव्ह पाहू शकता. अर्ध्या 1 मिनिटाच्या अंतराने हा कार्यक्रम आपल्याला लाईव्ह पाहता येत आहे. धन्यवाद गैनवार सर. हॅलो विशेष आज रमाई जयंती आहे.
भीमाच्या संसारी जस टिपूर चांदना भीमाच्या संसारी जस टिपूर चांदना भीमाच्या संसारी जस टिपूर चांदना भीमाचा संसारी जस टिपूर चांदना भीमाच्या संसारी जस टिपूर चांदना भीमाच्या संसारी जस टिपूर चांदना धनी असता मुलता तेरी पार पाणी करतोय सारी धनी असता मुलता तेरी पार पाणी करतोय सारी फोन आले तर खालून बघाव हा यानंतरचं सादरीकरण आहे बच्चा मजदुरी. यामध्ये सहभागी मुली आहेत 5 ते 7 वर्गाच्या उर्दू माध्यमाच्या मुली आहेत. मेहरीन अब्दुल हफीज जवेरिया फैजा नशरा या मुलींनी आपल्या समोर बच्चा मजदुरी बाल कामगार या विषयावर आपल्या समोर एक गीत घेऊन आलेले आहेत. उर्दू माध्यमाच्या या विद्यार्थिनी आपल्या समोर सादर करणार आहेत बच्चा मजदूरी. और उजड़ी हुई गोद से पूछो औलाद क्या होती है, सूने रेगिस्तान से पूछो नन्ही फूलों की कीमत क्या होती है कीमती बच्चे फिर भी क्यों नंगे पैर ये सड़कों पर भीख मांगते हैं, अपनी किस्मत की रेखा झूठी बर्तनों में घिसते हैं, घर बाजार और वासना के हाथों रोज बिकते हैं, हम रोज ये सुनते पढ़ते देखते और सो जाते हैं, चलो देर से ही सही अब जाग जाते हैं और इन बच्चों को इनका हक दिलाते हैं. देखो इन्हें ओस की बूंदे पत्तों की गोद में आसमां से कूदे, अंगड़ाई ले फिर करवट बदल कर नाजुक से मोती हंस दे फिसल कर खो न जाएंगे तारे जमीन पर. ये ले इसे भी धो वरना आज भी खाना नहीं दूंगी, समझी? ये तो है सर्दी में धूप की किरणें उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे, खो न जाएंगे तारे ज़मीन पर.
गिलास तोड़ दिया, इसका पैसा कौन? तेरा बाप देगा? नहीं साहब, नहीं साहब, माफ कर दो साहब, आइंदा ऐसे नहीं होगा साहब। नैना जो साँझ ख्वाब देखते थे, नैना बिछड़ के आज रो दिए हैं। नैना जो मिल के रात जागते थे, नैना शहर में पल के नीचते हैं। जुदा हुए कदम जिन्होंने ली थी ये कसम, मिलके चलेंगे हरदम, अब बांटते हैं ये गम। भीगे नैना जो खिड़कियों से झांकते थे, नैना घुटन बंद हो गए हैं। दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे हंसी, भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे हंसी, भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा। बच्चा मजदुरी हे अतिशय बालक कामगाराविषयीच त्यांनी एक सादरीकरण आपल्या समोर केलेलं आहे। अतिशय सुंदर अशी निवड, अतिशय सुंदर अशा विषयाला हात उर्दू माध्यमाच्या नवीन शिक्षिका आमच्या इथं रुजू झालेल्या आहेत आणि त्यांनी आज फार चांगला प्रश्न त्यांनी इथं व्यासपीठावर उपस्थित केलेला आहे। त्यांचे प्रशालेतर्फे आभार आणि याच सादरीकरणावर खुश होऊन माझ्यातर्फे म्हणजे संतोष खेडकर सरांतर्फे 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे। त्यानंतरचं पुढचं गीत दैवत शिवाजी, बरोबर, दैवत शिवाजी, दैवत छत्रपती या गीतावर वर्ग 7वीचे मुलं आहेत अनिकेत खांडरे, ज्ञानेश्वर हामन, रामेश्वर, महेश जंगलेकर, नागराज खांडरे, निशाद ब्राह्मणपल्ले, पवन राजपोडे, दीपक मेरलवार, कोलाकट्टे, प्रदीप सोहम कोलाकट्टे, प्रदीप जोजेवार, आदित्य हमंद, अमोल मेरलवार, नरेश देवकत्ते, अर्जुन जंगलेकर। दैवत छत्रपती, बोला छत्रपती शिवाजी महाराज की। या सादरीकरणाच्या वेशभूषेवर खुश होऊन 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे आणि ज्यांनी हे पारितोषिक जाहीर केलेलं आहे त्यांनी आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केलेली आहे। दैवत छत्रपती, सर्वांनी टाळ्यामध्ये या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवायचा आहे। रयत राजासाठी नाही तर राजा रयतेसाठी असतो असं एकमेव विश्वाच्या पाठीवर उदाहरण असलेले थोर महाराज छत्रपती याच्या भूमिकेमध्ये आहे अर्जुन जंगलेकर, जाणता राजा थोर शिवाजी।
वर्षूप जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक होताते स्वराज्य स्थापण्यासाठी जन केल्या एक होताते हे पूर्ण भगवतो हाती हे पूर्ण भगवतो हाती सुराज घडवण्यासाठी आई शिवाई आईची ताई आई शिवाई आईची ताई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला हे भूमी मावळे जगतीला दिल्लीचा तख्त हलविला हे भूमी मावळे जगतीला पखाड टरटरा पाडला पखाड टरटरा पाडला साडेतीन होते वाघाला साडेतीन होते वाघाला सुंदरच्या वाघाला धराया सुंदरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवबाजी नानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती शिवबाजी नानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी थोड्या दुश्मनाचं मग पडली थोड्या दुश्मनाचं मग पडली शरणाची लेखनी शोभती शरणाची लेखनी शोभती शिवाजी आरती विशाल शिवाजी आरती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती शिवा देवा बाई आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी मेरी वर्षों का जन्मला मेरी वर्षों का जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती
दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचं दैवत शिवाजी महाराज जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवाजी महाराजांचं हे पात्र अर्जुन जंगलेकर यानं वठवलेलं होतं. या गीतावर खुश होऊन सईद सर यांनी 50 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. आपल्या इथं आपल्याकडील नवीन पदस्थापनेमध्ये आलेल्या अश्विनी कंदुरके मॅडम यांचे मिस्टर डॉक्टर शुभम हांडे सर हे इथं आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्यातर्फे या सादरीकरणाला खुश होऊन 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. अजून आपल्या माजी मुख्याध्यापक श्री साईप्रसाद यनगंदेवार यांच्या भगिनी पांगरी येथील मुख्याध्यापिका गायत्री यनगंदेवार मॅडम यांनी या सादरीकरणाला खुश होऊन 100 रुपयाचं पारितोषिक प्रशालेला प्रदान केलेलं आहे. त्यांचे देखील धन्यवाद. हमन त्यानंतर बालाजी शंकरराव हमन आपल्या या व्यासपीठाचे आपल्याला व्यासपीठ आणि उपलब्ध करून दिलेलं आहे. बालाजीराव हमन यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. शंकर खांडरे यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक. राज डीजे यांच्यातर्फे राजू काळे बसा माता भगिनी सुंदर अजून कार्यक्रम आहे बसा. प्रकाश राजपुढे 50 रुपये. AS ऑडिओ करखेलीवाले बादशाह 100 रुपये यांच्याकडून. त्यानंतर अवधूत पाटील सालेगावकर मित्रमंडळ आवर्जून आपल्या इथं उपस्थित आहेत, कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांच्या दैवत छत्रपती या गीतावर खुश होऊन 200 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर दत्ता शेट्टीबा देसाई यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. सर्व बक्षीस देणाऱ्या मंडळींचं प्रशाला मनपूर्वक आभार व्यक्त करते. राजू काळेवार 50 रुपयाचं पारितोषिक. मागच्या अनेक वर्षापासून आम्हाला साऊंड सर्व्हिस यांनी सर्व्हिस दिलेली होती. त्यांनी देखील या सादरीकरणाचा आस्वाद घेतला आणि खुश होऊन 50 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. भाग्यश्री विनोद खांडरे ग्रामपंचायत सदस्य मोजे करखेली यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद मॅडम. त्यानंतर यानंतरचं पुढचं सादरीकरण आहे देसी गर्ल्स वर्ग 8वा मुली देसी गर्ल्स या गाण्यावर आपल्या समोर सादर होत आहे. सहभागी कलाकार आहेत पायल गलांडे, समीक्षा आणि वैष्णवी. पल्लवी राजपुढे यांच्यातर्फे 20 रुपयांचं पारितोषिक दैवत शिवाजी या गीतावर प्राप्त झालेलं आहे.
आज ज्यांनी आपल्याला साऊंड सर्व्हिसची सर्व्हिस देत आहेत, सेवा देत आहेत, त्या डीजेच्या मालक सोमेश्वर कंदेवाड आणि राजू आकाश कंदेवाड यांना मी अशी विनंती करतो, त्यांनी आकाश लिंबे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे आणि हार स्वीकारायचा आहे प्रशालेतर्फे. या सर लवकर या, इथं द्यायचं का तुम्हाला हार घ्या सर, हार घ्या. प्रशालेचे मुख्याध्यापक सर यांनी इकडे डीजे वाल्यांचा सत्कार करायचा आहे आणि वर या, स्टेजवर या, स्टेजवर या. लिंबे नारे मॅडम वेळ आहे तोपर्यंत आपण स्वागताचा कार्यक्रम करत आहोत. मध्यंतरी डीजे सर्व्हिस वाल्यांचं 100 लिंबे जाणार आहात का आपण? ठीक आहे. लिंबे तर्फे सोमेश्वर कंदेवाड यांनी स्वागत स्वीकारत आहेत. त्यानंतर सादरीकरण आहे देसी गर्ल्स पायल गलांडे, समीक्षा आणि वैष्णवी. धन्यवाद. अशाच प्रकारचं सहकार्यातूनच कोणतंही काम होते. बालाजी हमन यांच्याकडून यांचं पण आपल्याला स्वागत करायचं आहे. त्यांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला सरावानं. सादरीकरण सादरीकरणाच्या नंतर सर या झाले घेतलंय नावावर त्यांचं स्वागत होऊ द्या. बालाजी शंकरराव हमन आतापर्यंत 5-7 वर्षांपासून आम्हाला अतिशय किफायती किमतीमध्ये व्यासपीठ उपलब्ध करून देतात. प्रशालेच्या मुख्याध्यापकांच्या मनातून इच्छा होती की डीजे आणि बालाजीराव टेंट सर्व्हिस यांचं हे करायचं होतं. देसी गर्ल्स इयत्ता 8वी विद्यार्थिनी पायल गलांडे, वैष्णवी आणि समीक्षा. दोनों सितारे है चांद समखड़ा, क्या कहना उसका आफरीन. दावत में जैसे वो शाही टुकड़ा, उसके जैसी न कोई नाज़नीन. शाही जोड़ा पहन के आई जो बन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. शर्माई से बगल में जो बैठी है दुल्हन के, वही तो मेरी स्वीट हार्ट है. ले ओ छोरिया मैं नगरिया, जब जब घूमे यार तेरी कमरिया, कमरिया तारी कमरिया. ले ओ छोरिया मैं नगरिया, जब जब ये घूमे यार तेरी कमरिया, कमरिया तारी कमरिया. ये भी न जाने वो भी न जाने, नैनों के रंग मैं न जाने. मेरा जो संग तेरा उड़ा पतंग मेरा, हवा में होके मलंग. जग की कोई रीत न जाने, ना तो बस तेरी कोई दीवानी. मेरा जो संग तेरा उड़ा पतंग मेरा, हवा में होके मलंग. छुड़ा दरबार मेरा तू ही संसार मेरा, ये पागल सा है प्यार मेरा. छुड़ा दरबार मेरा
या सादरीकरणानंतर उर्दू माध्यमाच्या 8वी वर्गाच्या विद्यार्थिनी आहेत। प्रजासत्ताक दिनानिमित्त इंडिपेंडन्स डे या निमित्त त्यांनी देशभक्तीपर गीताचं सादरीकरण आपल्या समोर करत आहेत। इयत्ता 8वीच्या या विद्यार्थिनी खरोखरच जर कलाकार तुमच्या मनासारखा कार्यक्रम सादर करत असतील तर टाळ्या देण्यासाठी बिलकुल कंजूसी करू नका। प्रेक्षक वर्गांना, मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आमच्या बाल कलाकारांचं, चिमुकल्या कलाकारांचं साहेबराव सलगरे यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक, सॉरी नागोरावजी सलगरे, बाय मिस्टेक हे झालेलं आहे। त्यानंतर या देशभक्तीपर गीतामध्ये महक शेख पाशा, सिफानुरी, वजिया बाबा चौस या विद्यार्थिनींचं सादरीकरण आपल्या समोर होत आहे। देशभक्ती गीत यहाँ हर कदम कदम पे धरती बदले रंग, मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू, यहाँ की बोली में रंगोली सात रंग, एहसास थोड़ा तो जगाए अपने दिलों में, यहाँ हमने अपना जहाँ में खड़े हैं कहाँ पे, हमें जाना कहाँ, चले हैं कहाँ पे, हमसे पूछे तेरी देशभक्तीपर या गीताचा एक नवीन पॅटर्न मॅशअप म्हणतात याला। अनेक गीतांचं सादरीकरण एकाच गीतामध्ये केलं जातं। हे मॅशअप गीत इयत्ता 8वीच्या मुलींनी सादर केलेलं। त्यानंतरचं पुढचं सादरीकरण आहे शिव मल्हारी, वर्ग 8वा मुले शिव मल्हारी। उर्दूच्या या गीतावर खुश होऊन तौफिक भाई चायवाले यांच्यातर्फे 50 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। धन्यवाद तौफिक भाई। यानंतर शिव मल्हारी हे गीत इयत्ता 8वीचे विद्यार्थी आपल्या समोर घेऊन येत आहेत। विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत। सहभागी कलाकारांचे नाव आहेत
शारद मिस्त्री यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर इंडियन नेव्ही संकेत लक्ष्मण वाघमारे यांच्यातर्फे 100 रुपये. सहभागी कलाकार किती माणसं देऊ शकतो? 3000, 5000, वगैरे. मग 60. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्याची देवता आहे. तिची सरेआम विटंबना झाली. हा बंदोबस्त झालाच पाहिजे. नसेल तर आम्ही तलवार घेऊन निघू पन्हाळ्याच्या वाटेला. साहेब, मराठी मायमाऊलीसाठी आम्ही रागात नाही सांडायचं तर काय उपयोग आहे देहाचा? साहेबांनी पन्हाळ्याचा इडा दिला आपल्याला. गड्यानो आता जीव गेला तरी चालेल, पण पन्हाळा मारायचा. आपण हत्यार उचलायचं ते राजांसाठी, आऊसाहेबांच्या शब्दासाठी आणि महाराष्ट्राच्या मातीसाठी. आमच्या फिरतीची शपथ मायभूमीची. सीधी तरफ बताओ वरना खामखा मारे जाओगे. रगात सांडूस ते आमचं पणाव, रक्तात शिवाजी आमच्या. तिथं सांडल तिथून हातात शिवाजी जन्माला येत्या. मामा, आवाज करू गाडी आणि तिकट मिरच्या आखरी संकट कच्च्या खाऊन खातो. शिवाच्या पायावरी इतना आसान नहीं है ये किला हासिल करना. एक वाघाच्याच हिमतीची कामगिरी. तुम्ही फक्त बोट दाखवायचं ना, आम्ही उडी घ्यायची. आम्ही उडी घ्यायची. आम्ही उडी घ्यायची. पन्हाळा घ्यायचाच नाही का, आणि तो एकाच गावात घ्यायला हवा. आणि त्यासाठी आपला मनसुबेबाज मराठी वाघच हवा. आमचं नाव, आमची जात, आमचं रगात एकच शिवाजी. शिवाजी.
महाराष्ट्राच्या मातीमध्ये गाईचा पुत्र झालेला, मराठ्यांच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार दिले तो बळ्याला. त्रिवार असावा मुजरा आमचा गड किल्ल्यांच्या या श्रीमंताला. छत्रपती शिवाजी महाराज की. यामधील सहभागी कलाकार मासाहेब जिजाऊच्या भूमिकेमध्ये श्रावणी मारुती हमंत, शिवाजी महाराजांच्या भूमिकेमध्ये अर्जुन जंगलेकर, गंगाराम करपे मावळा, साई शंकर खांडरे, रुद्राक्ष खांडरे, जगदीश सावळे, हर्षवंत वाघमारे, दीपक पिकले, शिवकुमार पिकले, सोमेश्वर अंगरोड, धनराज पय्यावार यांनी मावळ्यांची भूमिका निभावलेली आहे. या गीतावर खुश होऊन या सादरीकरणावर विनोद कोकरे यांच्यातर्फे 500 रुपयांचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर रघुनाथ पिकले यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. या आधीचं जे मॅशअप गीत होतं देशभक्तीपर गीत, या गीतावर खुश होऊन आमच्या येथील नवनियुक्त तौराबाजी मॅडम यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. आणि अनाउन्समेंट करण्यासाठी थोडासा उशीर झाला. बालाजी शंकरराव हमंत यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे शिवमल्हारी या गीतावर. त्यानंतर गजाननराव खांडरे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक शिवमल्हारी. दत्त देसाई यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. मारुती बोंबले सर यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर आपल्या शाळेतील शिक्षिका कुराडे मॅडम यांच्यातर्फे देखील 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. आपल्या सर्वांच्या बालकलाकारांचं आपण जे कौतुक करत आहात, खरोखरच बालकलाकारांना देखील मागच्या 1 महिन्यापासूनच प्रॅक्टिस केलेली आहे आणि छान अशी वेशभूषा. यानंतर सादरीकरण बोंबले सर. सांगा मी कशी दिसते, सांगा मी कशी दिसते. अर्पिता मारुती असलवाड लावणी आहे, सांगा मी राया कशी दिसते. कशी दिसती मी, सांगा कशी दिसती मी, नोबाडी साडी, सांगा कशी दिसती मी, नोबाडी साडी, सांगा कशी दिसती मी, नोबाडी साडी. कशी दिसती मी, नोबाडी साडी, मुलांना कशी दिसती मी, नोबाडी साडी, सांगा कशी दिसती मी, नोबाडी साडी.
दिसते मी या नऊवारी साडीत सांगा ना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी या नऊवारी साडीत मुलांना कशी दिसते मी या नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी या नऊवारी कशी दिसते मी सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत मुलांना कशी दिसते मी नऊवारी साडीत सगळ्यांना कशी दिसते मी नऊवारी साडीत हा यानंतरचं सादरीकरण होतं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गुणगौरव करणारं गीत आपल्या समोर सादर होत आहे. या देशाची राज्यघटना लिहिणारे संपूर्ण जीवन आपलं समर्पित करून रमाईला सोबत घेऊन ज्यांनी खूप मोठं कार्य केलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं गुणगौरव करणारं गीत. या गीतामध्ये सोनाक्षी वाघमारे, स्वाती सोनकांबळे, नंदनी भोयवार, प्रदीप जोजेवार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेमध्ये येत आहेत. नेसरवाड याच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. हस दयन दयता गान येते ओठावर सई याद माले आली घर घरच्या जात्यावर माया भीमाचा दरारा सई साती खंडातून त्याच भाषण कस जस सिंहाचा गर्जन बाई जात
या पायरीच्या पायरी घर घरचे बाई साथ या पायरीच्या पायरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी या पायरीच्या पायरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी याद मले आली बाई मन गेलं माहेरी तिकडे पोलीस पटणार नाव करणार आहे काही वर्षांची पाठी कपडाचा लंगर घरगट भक्त पचित होती माय मोठी अभिमान प्रेक्षक वर्गाची बसून घ्यायचं आहे सोन्याला भरली होती अभिमान मानवाय 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 सोन्याला भरली होती अभिमान माया बाबा सोन्याला भरली होती अभिमान मानवाय 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 सोन्याला भरली होती मी प्रथमतः भारतीय आहे आणि अंतिमतःही भारतीयच राहीन असे म्हणत ज्या युगपुरुषाने भगवे हिरवे पिवळे निळे असे सगळे झेंडे बाजूला सारत तिरंग्याला सर्वोच्च स्थान दिले असे महान भारताचे सुपुत्र विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे गीत यावर खुश होऊन मामा भांजे क्लासेस यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. यश सुरेश सोनकांबळे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. बाबू लक्ष्मण सोनकांबळे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. त्यानंतर पुढचं सादरीकरण आहे उर्दू माध्यमाचं सोम कोचिंग क्लासेसतर्फे 151 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर जिल्हा सरचिटणीस श्रीकांत भाऊ वाघमारे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. श्रीकांत भाऊ वाघमारे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलं. इकडे पैसे द्या की. अमोल सूरज वाघमारे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. यानंतर ओरी चिरिया उर्दू माध्यमाच्या विद्यार्थिनी सादर करीत आहेत. ओरी चिरिया सहभागी कलाकारांची नावं आहेत महक शेख अनवर, सना सिफानुरी, वजिहा महक पाशा इयत्ता 8वी व 9वीच्या विद्यार्थिनी आहेत. या आधीचं जे गीत होतं बाबासाहेब आंबेडकरांच्या गौरव गीत सुधाकर सरजे यांनी 100 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. शंकर सोनकांबळे यांच्यातर्फे देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पुढचं सादरीकरण साऊंड सिस्टीम आप चालू सर साऊंड चिरिया
बंद करा मला माहिती वीडियो बनी कि वीडियो बनी वीडियो बनी चिड़ैया चिड़िया में फिर बाजा रे मोरी चिड़ैया चिड़िया में फिर बाजा रे अंधियारू और लहू से किरणों के दिन के अंबर से चुन के अंगना में फिर आ जाए हमने तुझ पे हजारों सितम है किए हमने तुझ पे जहां भर के जुल्म किए हमने सोचा नहीं तू जो जाएगी ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी किसके दम पे सजेगा मेरा अंगना गोरी चिड़ैया मेरी चिड़ैया अंगना में फिर आ जाए से रंगी बुनो तेरे काज में मैं काली रहना भरूं तेरी मेहंदी में मैं कच्ची धूप बनूं तेरे नैनों सजा दूं नया सपना गोरी चिड़ैया चिड़ैया में फिर आ जाए डोरी खींची डोरी कलनी की तूने मोरी मेरे सपनों को जलाया सारी रात हरी नदियाँ तेरी छोड़ी
या लहान वर्ग 9वीच्या विद्यार्थ्यांनी उर्दू माध्यमाच्या या विद्यार्थिनींनी जे सादरीकरण केलेलं आहे एनजी ब्रदर्स परफेक्ट पंच ऑफ 100 रुपयाचं पारितोषिक, मामा भाजे कोचिंग क्लासेस 200 रुपयाचं पारितोषिक, लक्ष्मण वाघमारे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक, सूर्यकांत वाघमारे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे। यानंतर इयत्ता 7वीच्या विद्यार्थी लोखंडेकर समोर रमाईवर महामाता रमाई यांच्यावर गीत सादर करत आहे। ना 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 होत रमाचं नान ना 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 होत रमाचं नान भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं ना 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 होत रमाचं नान आज ना 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 होत रमाचं नान भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं आणि असता मुलभागिरी पार पाडी कठोर सारी आणि असता मुलभागिरी पार पाडी कठोर सारी पाणीचं मन जनान असं रमाचं नान पाणीचं मन जनान असं रमाचं नान भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं भीमाच्या संसारी जसं टिपूर झालं होती गरीबी दिसला नवी होती परिचित मायर गावी होती गरीबी दिसला नवी होती परिचित मायर गावी कंबर कसून बांधण असं रमाचं नान कंबर कसून बांधण असं रमाचं नान भीमाच्या संसारी सुंदर अशा आवाजामध्ये लोखंडेकरांनी गीत सादर केलेलं होतं। आर पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक यहाँ हर कदम पे धरती बदले रंग यहाँ पे यहाँ हर कदम पे धरती बदले रंग यहाँ की
5वीच्या विद्यार्थिनी. यानंतर मामा भाजे कोचिंग क्लासेस तर्फे या गीतावर खुश होऊन 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. पुढचं सादरीकरण आणि शेवटचं सादरीकरण. मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, आमंत्रित पाहुण्यांना काही अनावधानानं नाव घेण्यात माझं राहिला असेल तरी सर्वांच्या प्रशासन आपले आभारी आहेत. इयत्ता 10वीच्या मर्दानी गर्ल्स या गीतावर सादरीकरण आहेत. सहभागी कलाकार गायत्री गजाननराव खांडरे, श्रावणी मारुतीराव हमन, साक्षी रोशनी अडदेवाड, संध्या अडबल, साक्षी करपे या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर घेऊन येत आहेत. शेवटचं सादरीकरण मर्दानी गर्ल्स. गगन गन गन गगन गन गन गगन गन गन गगन गन. हाथों में पिघलता है लोहा, ना उम्मीद न कोई लगी, मेरा सब कुछ मेरा हौसला, हिम्मत है मेरी तकदीर. मुझको ना किसी से अकेला, मुझको ना किसी से अकेला, तू न जाने पागल तुम. घुंघरू नहीं तलवार बजे खन खन. आन मेरी मैं तुमको ना छूने दूंगी, जान को चाहे चलनी कर दो मान को ना छूने दूंगी. छू के देखो दिल मेरा, तुम्हें दिल में अपने भर लूंगी, पर छेड़ के देखो तो मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, तुमको नहीं छोड़ूंगी. दोपहरी कर के नहीं चलूंगी, कैंडल जला के सैंडल दिखा के मर मर के नहीं चलूंगी. कदम मिला के देखो तो मैं साथ में तेरे चल दूंगी, पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, मैं तुमको नहीं छोड़ूंगी, तुमको नहीं छोड़ूंगी. सर्वांना जागेवर बसा. शेवटची एकांकिका आहे. त्यानंतर मामा भाजे कोचिंग क्लासेस तर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. कोचिंग क्लासेस इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांतर्फे 250 रुपयाचं पारितोषिक. तर ललित कुमार ब्राह्मणपल्ले यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक. नागोराव शिलगिरे यांच्यातर्फे 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. खूप मेहनत घेऊन या मुलींनी एक व्यसनाच्या अधीन काळाच्या स्वाधीन एकांकिका तयार केलेली आहे. यामध्ये पायल गलांडे, वैष्णवी काळेवार या दोघांनी लवकर 5 मिनिटात शेवटची एकांकिका आहे. सर्व सन्माननीय गावकरी, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, बालाजी पारदेवाड यांच्यातर्फे ग्रामपंचायत पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद. आणि उपस्थित सर्व प्रेक्षक महिला, अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रमाचं आपण सादरीकरण आपल्या प्रशालेमार्फत केलेलं आहे. थोडंसं आपला हा कार्यक्रम 10च्या अगोदरच संपणार होता, तसं नियोजन पण होतं, पण थोडंसं लाईटच्या तांत्रिक कारणामुळं थोडासा हा कार्यक्रम लांबला. तरी पण अतिशय सर्वांच्या सहकार्यानं, मदतीनं, गावकऱ्यांच्या परिपूर्ण अशा सहकार्यानं हा कार्यक्रम अतिशय उत्साहापेक्षा पार पडलेला आहे. आता शेवटची एक नाटिका 5 मिनिटाची आहे, जी
त्या गोष्टीचं सादरीकरण होणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय सहकार्याची भूमिका शाळेसाठी गावाल्यासाठी घेतलेली आहे. मी पुनश्च एकदा गावाल्यांचं पोलीस प्रशासनाचं प्रशालेच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या शेवटच्या नाटिकेनंतर हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जाताना अगोदर महिला जातील, कोणालाही धक्काबुक्की लागणार नाही. सर्वांनी गावाले काळजी घ्यावी. आपल्याच गावातल्या सर्व महिला मुली आहेत. शाळेला किंवा गावाला कसलीही गालबोट लागणार नाही यांची सर्वांनी दक्षता घ्यावी ही नम्र विनंती मी करतो. धन्यवाद. सर तिकडून सांगू राहिले बघा, एकांकिका 5 मिनिटाची आहे. ही झाल्यानंतर सर ते मोबाईलचं वेळ जगण्याचं कोड आहे.